शंकरराव रिकिबे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मोठा जिव्हाळा होता. बाबासाहेब ज्या ज्या वेळी सोलापूर दौऱ्यावर यायचे त्या वेळी शंकरराव रिकिबे त्यांची भेट घेत असत. शंकरराव रिकिबे रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर होते. लातूर ते अगदी मिरजपर्यंत ते रेल्वेच्या कामांची कॉन्ट्रॅक्ट्स घेत असत. बाबासाहेबांच्या चळवळीत ते सक्रियपणे कार्यरत होते. बाबासाहेबांप्रती असलेल्या जिव्हाळ्यातून सोलापूरच्या माढा तालुक्यातील भोसरे या आपल्या गावी त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. शंकरराव रिकेबे यांचं शेत भोसरे गावापासून चिटकून भोसरे गावाला लगतच आहे. या शेतामध्ये आपण 2 मजली इमारत बांधावी आणि विहीर खोदावी अशी इच्छा शंकरराव रिकेबेंनी व्यक्त केली आणि ती खरी करून दाखवली. मग या दोन्ही वास्तूचं उद्घाटन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते व्हावं ही इच्छा शंकरराव रिकेबेंनी बांधली. शंकरराव रिकिबे यांनी बांधलेली वास्तू भोसरे गावात दिमाखात उभी होती. तिच्या उद्घाटनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विशेष निमंत्रण पाठवलं गेलं. बाबासाहेब रेल्वेने या उद्घाटनासाठी येत होते. या वास्तूपासून रेल्वे मार्ग अवघ्या 50 मीटर अंतरावर होता, तर रेल्वे स्टेशन मात्र दूर होतं. पुढं गेल्यानंतर पुन्हा बाबासाहेब येतील की नाहीत या भीतीने आपल्या लाडक्या नेत्यासाठी शंकररावांनी चक्क रेल्वेच अडवली. ज्या वेळेला बाबासाहेब या ठिकाणी यायला लागले त्यावेळेला त्यांच्या त्या वास्तूपासून नवीन बांधलेल्या घरापासून रेल्वे मार्ग अवघ्या 50 मीटर अंतरावर आहे. ज्या वेळेला गाडी या ठिकाणी आली त्यावेळेला अनधिकृतपणे शंकरराव रिकिबे यांनी ती गाडी थांबवून बाबासाहेबांना उतरवून घेतलं आणि बाबासाहेबांना या ठिकाणी वास्तूचं उद्घाटन करण्यासाठी आणलं. अनधिकृतपणे गाडी थांबवल्यामुळं शंकरराव रिकेबे यांना दंड ठोकावा लागला आणि तो दंड शंकरराव रिकेबेंनी भरलेला आहे. अशा प्रकारे अनधिकृत गाडी थांबवून बाबासाहेबांच्या प्रेमामुळे या ठिकाणी बाबासाहेबांना उतरून घेऊन त्या वास्तूचं आणि त्या विहिरीचं आणि त्यांच्या घराचं उद्घाटन बाबासाहेबांनी 1937 साली केलेलं आहे. शंकररावांनी अनधिकृतपणे रेल्वे अडवली आणि त्याबाबतचा अधिकृत दंड देखील भरला. पुढे अनेक वर्ष रेल्वेच्या दंडाची पावती त्यांच्या घरी होती. या उद्घाटन कार्यक्रमात बाबासाहेबांना बसण्यासाठी त्यांनी एक खास खुर्ची मागवली होती. ही जुनी खुर्ची आजही त्यांच्या वंशजांनी घरात ठेवलेली आहे. बाबासाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेली विहीर आजही सुस्थितीत आहे. पडझड झालेली इमारत आजही बाबासाहेबांच्या आठवणींची साक्ष देत उभी आहे. बाबासाहेबांच्या आठवणींची साक्ष देणाऱ्या या वास्तूंच्या ठिकाणी यथोचित स्मारक व्हावे आणि हा दुर्मिळ ठेवा अजरामर करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.